आता रिलेशनशिप इश्यूज हा खूप कॉमन एक इश्यू आहे, आपल्याला बघायला मिळतो. त्या इश्यूशी रिलेटेड प्रत्येकजण रोज कॉर्ड्स देतो की तुम्ही रोज कॉर्ड्स घाला, तुमचा रिलेशनशिप इश्यू सॉल्व्ह होईल. पण तसं नाही आहे. तुम्हाला रिलेशनशिपमध्ये इश्यूज का येत आहेत हे बघणं गरजेचं आहे. बऱ्याचदा असं होतं की एखाद्या व्यक्तीने खूप जास्त निगेटिव्ह इमोशन्स स्टोअर करून ठेवलेले असतात. एखाद्या व्यक्तीच्या प्रती खूप जास्त राग, द्वेष अशा निगेटिव्ह इमोशन्स स्टोअर असतात. आपण फॉरगिव्ह नाही करत त्या व्यक्तीला, म्हणून आपल्या रिलेशन्समध्ये इश्यूज स्टार्ट झालेले असतात. ते ब्लॉकेज असतं. कित्येक वेळेला असं होतं की आपल्याकडे सेल्फ लव्हच नसतं, कोणत्याही प्रकारच्या बाउंड्रीज नसतात. आपण इतकं जास्त जगासाठी करतो की त्यामध्ये आपला तोटा होतोय आणि आपण चुकतोय हेच आपल्याला कळत नाही. आणि त्यामुळे आपल्याला लोक खूप जास्त सिरियसली घेत नाहीत. मग त्यांच्याकडून आपल्याला जे एक्सपेक्टेड आहे ते एफर्ट्स मिळत नाहीत आणि हा सेल्फ लव्हचा इश्यू आहे. मग तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये इश्यू आहे ठीक आहे, पण तो कशामुळे आहे हे बघणं जास्त गरजेचं आहे. मग तुमच्या मनात कोणाबद्दल खूप द्वेष असेल तर फॉरगिव्हनेस प्रमोट करणारा क्रिस्टल तुम्ही यूज करा. सेल्फ लव्हची कमतरता असेल तर सेल्फ लव्ह वाढवणारा, प्रमोट करणारा क्रिस्टल तुम्ही यूज करा. आपण जगात बदल नाही करू शकत, आपण स्वतःत बदल करू शकतो. लोकांना असं होतं की माझ्याशी ते चुकीचा वागतो, हा चुकीचा वागतो, पण कुठेतरी रूट कॉज आपल्यामध्ये काहीतरी